पिछले कुछ दिनों से नवी मुंबई के कई इलाकों में नल के माध्यम से गंदा पानी आने की शिकायतें नागरिकों द्वारा लगातार की जा रही थी। इसी पृष्ठभूमि में नवी मुंबई महानगर पालिका की महापौर सुजाता पाटिल ने नेरुल क्षेत्र के जल आपूर्ति तंत्र का निरीक्षण करते हुए मल निस्तारण केंद्र का दौरा किया। इस दौरान स्थानीय जनप्रतिनिधियों और पालिका अधिकारियों के साथ उन्होंने पूरे मामले का जायजा लिया। नेरुल के विभिन्न सेक्टरों में नागरिकों के घरों से एकत्र किए गए पानी के नमूनों को प्रयोगशाला में जांच के लिए भेजा गया। पानी की गुणवत्ता, स्वच्छता और मल मैलेपन के कारणों का विस्तृत परीक्षण किया गया। महापौर सुजाता पाटिल ने अधिकारियों को निर्देश दिया कि नागरिकों की शिकायतों को गंभीरता से लिया जाएगा और जल आपूर्ति व्यवस्था पर लगातार निगरानी रखी जाए। उन्होंने यह भी कहा कि जांच रिपोर्ट के आधार पर आवश्यक कार्रवाई तत्काल की जाएगी ताकि नागरिकों को स्वच्छ और सुरक्षित पानी उपलब्ध कराया जा सके। नक्कीच आता आपण मुरबेळ धरणावर पाहणी दौरा केला आणि त्याच्यानंतर भोकरपाड्या इथंही पाहणी दौरा केला। आता जी आपली धरणाची लेवल 88 मीटरवर भरते ती तापत्या उन्हामुळे आणि वर्षभर आपण जे पाणी वापरलेलं आहे त्याच्यानंतर 72वर आलेली आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला 17% पाणी फक्त वापरायोग्य आहे। तर नक्कीच आपण संपूर्ण नवी मुंबईमध्ये आता 10% पाणी कपात आणि शटडाऊन जे प्रत्येक एरियासाठी वेगवेगळ्या दिवसांचं दिलेलं आहे। तर ते नागरिकांना खऱ्या अर्थाने आव्हान आहे की पाणी जपून वापरा, कारण आता निसर्ग आपल्या हातात नाही आहे। कधीही पाऊस येऊ शकतो, आज येईल, उद्या येईल, महिनाभराने येईल। तर नक्कीच पाणी आपल्याला जपून वापरायचं आहे। तत्पूर्वी आता जे 15 दिवसापूर्वी काही कामानिमित्त आपला 3 दिवसाचा शटडाऊन घेतला गेला। त्याच्यामध्ये पूर्ण 3 दिवस आपल्या ज्या पाईपलाईन होत्या त्या कोरड्या होत्या आणि त्याच्यामध्ये जो पाण्याच्या माध्यमातून आलेला गाळ असेल किंवा कचरा तो एक सेटल झालेला आणि जेव्हा पूर्ववत पाणी पुरवठा केला तेव्हा तो फोर्सने पाणी पुरवठा आल्यानंतर त्याच्या माध्यमातून जो गाळ कचरा आहे तो आपल्या टाक्यांपर्यंत येऊन पोचला आणि त्याच्यामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी लाईन गटरमधून आहेत त्याच्यामुळे ही पाणी थोडं दूषित म्हणजे गढूळ येत होतं। आता या एवढ्या दिवसामध्ये पाण्याचा कलर आपण त्या दिवसापासून सतत पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चाचण्या करतोय, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते लोकांपर्यंत पोहोचवतोय। तर त्या दिवसापासून आजपर्यंत पाण्याचा कलर आहे तो जो गढूळ होता गढूळपणा कमी झालेला आहे। प्रत्येक ठिकाणच्या चाचण्या करत असताना पाणी आपलं पिण्यायोग्य आहे। म्हणजे मोरबे असं समृद्ध धरण, समृद्ध पाणी साठा जो आपल्याला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून मिळालं आहे, नक्कीच त्याचं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य आहे। लोकांपर्यंत पोहोचवताना जबाबदारी प्रशासनाची हीच आहे की लोकांना मुबलक आणि योग्य पाणी पुरवठा, दूषित नसलेला पाणी पुरवठा लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे। नक्कीच या शटडाऊन नंतर थोडा पाण्याचा इश्यू झालेला आहे, पण लोकांनी ह्या बाबतीत घाबरून जायला नको, कारण काल कोपरखैरणे नोडमध्येही आपण पाहणी केली, चाचण्या केल्या। आज नेरुळ बेलापूर प्रभागात आपण पाहणी करतोय। नक्कीच ज्या क्रायटेरिया IASने ठरवलेल्या आहेत की कशा पद्धतीने पाणी पिण्यायोग्य असेल, क्लोरीन कशा मात्रेत असायला पाहिजे, त्याची टर्बिडिटी कशी असायला पाहिजे, तर जे टेस्टिंग करतोय त्याच्यात ते पाणी पिण्यायोग्य दिसतंय। काही ठिकाणी बेलापूर प्रभागामध्ये पाण्यामध्ये कंटॅमिनेशन आढळलं, काही दूषितपणा आढळला। तर नक्कीच हे खऱ्या अर्थाने प्रशासनाला एक सुरुवात आहे की त्यांना दाखवून दिलं जाते की त्याच्या माध्यमातून, त्या दूषित पाण्याच्या माध्यमातून समजते की कुठे कुठे लिकेजेस आहेत। आता पावसाळा ऐन म्हणजे आपल्या दारात उभा आहे, भविष्यात हे पाणी तर आता 2-4 दिवसांनी नॉर्मल होणार आहे, पण पावसाळ्यानंतर ही पाणी गढूळ येणार आहे किंवा त्याच्यात किडे येऊ शकतात। काही पावसाळ्यामध्ये अशा प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं। आत्ताच आपण जो टोल फ्री नंबर जाहीर केलेला आहे, नक्कीच त्या नंबरवर जर आपल्या काही कंप्लेंट्स असतील तर आपण नक्की आवर्जून फोन करा। का तर आज जर आपण आपल्या कंप्लेंट्स केल्या तर आपल्या लाईनी त्या पद्धतीने चेक केल्या जातील,
कुठेही लिकेज छोटं जरी असेल तर ते चेक करून दुरुस्त केलं जाईल. म्हणजे भविष्यात पावसाळ्यात जे समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतील ते आज इथंच आपल्याला थांबवता येतील. आज ह्या पाण्यानी असं म्हणजे ज्या चाचण्या आपण करतोय मी असं समोर आलंय की हे पाणी पिल्यामुळे नक्कीच आपण आजारी नाही होत आहोत. आज उन्हाला एवढा तापतोय, उष्माघाताचा त्रास वाढतोय. शासनाकडून पण तशा वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत की आपल्याला गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, भर उन्हात शक्यतो बाहेर पडू नका. आणि ह्या गोष्टीमुळे ही उलटी, लूज मोशन सारखे आजार आपल्याला लागण होते. आता असं आहे की आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर एकतर तुम्ही म्हणजे तुमच्या खाण्याच्या पद्धती चेंज करा, उन्हामध्ये जाऊ नका आणि पाणी दूषित असेल हे कारणं सांगतात. पण आता आपण ज्या चाचण्या करतो त्याच्यामध्ये निष्पन्न होते की आपलं मोरबेमधून येणारं पाणी नक्कीच दूषित नाहीये. तरी